आजची घटना मध्य प्रदेशची आहे. 31 डिसेंबर 2022 ची मध्यरात्र जवळ येत होती. ग्वालियर शहर नववर्षाच्या स्वागताच्या तयारीत बुडालेले होते. रस्त्यांवर लोकांची गर्दी होती. कधीतरी फटाक्यांचा आवाज, कधीतरी जल्लोषाचा माहोल. पण त्याच रात्री शहराच्या हजिरा भागात अशी एक दृश्य समोर येणार होते, ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. त्याच वेळी गदाईपुरा भागात राहणाऱ्या घर मालिक फुलसिंग राठोड यांनी घाबरलेल्या अवस्थेत हजिरा पोलीस ठाण्याला फोन केला. त्यांनी पोलिसांना सांगितले, त्यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या एका महिलेची हत्या झाली आहे. माहिती मिळताच ठाणा प्रमुख संतोष सिंग तत्काळ हालचालीत आले. त्यांनी एएसआय आणि एक महिला हवालदार घेऊन काही मिनिटातच पोलीस टीम घटनास्थळी पोहोचली. रस्त्यातच त्यांनी या सनसनीखेज घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना अमित साची आणि सीएसपी रवी भदौरिया यांना दिली. याशिवाय फॉरेन्सिक तज्ज्ञ अखिलेश भार्गव यांनाही घटनास्थळी बोलावले गेले. जेव्हा पोलीस घरात पोहोचले तेव्हा तेथील दृश्य अत्यंत भयानक होते. खोलीत सगळीकडे रक्ताचे डाग दिसत होते. तपासात असे उलगडले की 45 वर्षीय ममता कुशवाहा यांची चाकूने क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपीने तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पलंगाखाली लपवला होता, जेणेकरून कोणालाच ताबडतोब संशय येऊ नये. पोलिसांनी प्रथम घर मालिक फुलसिंग राठोड आणि तेथे राहणाऱ्या इतर भाडेकरूंची चौकशी सुरू केली. बोलताना त्यांनी सांगितले की ममता कुशवाहा ही मूळ भिंड जिल्ह्यातील सुकाट गावची होती. तिचे लग्न अनेक वर्षापूर्वी झाले होते, पण लग्नाला सुमारे 6-7 वर्षानंतर तिच्या पतीने तिला सोडून दिले होते. पतीपासून वेगळे झाल्यानंतर ममता आपल्या अल्पवयीन मुलींसोबत ग्वालियरमधील भाड्याच्या घरात राहू लागली होती आणि कसेबसे आपले जीवन चालवत होती. या चौकशी दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. भाडेकरूंनी सांगितले की ममतेची 17 वर्षीय मुलगी कल्पना, जी नेहमी तिच्याबरोबरच राहत होती, ती घटनेनंतर कुठेही दिसत नव्हती. ही माहिती मिळताच ठाणा प्रमुख संतोष सिंग यांचा संशय त्या दिशेने गेला. त्यांना वाटले की कल्पना सापडली तर ही हत्येची कोडी सोडवता येईल. याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळाची सर्व औपचारिक कायदेशीर कारवाई पूर्ण केली आणि ममता कुशवाहा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. नंतर घर मालिक फुलसिंग राठोड यांच्या तक्रारीवर आधारित अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला गेला. ग्वालियरच्या गदाईपुरा भागात झालेल्या 45 वर्षीय ममता कुशवाहा यांच्या हत्येने पोलिसांना गुंतागुंतीत टाकले होते. हे प्रकरण साधे नव्हते, कारण हत्येची पद्धत पाहता ती एखाद्या कट रीतीने आखलेल्या कटाक्षाकडे बोट दाखवत होती. तपास वेगवान करण्यासाठी शहराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमित साधी यांनी तत्काळ एक टीम तिथे गठीत केली. या टीमची कमान सीएसपी रवी भदौरिया आणि ठाणा प्रमुख संतोष सिंग यांच्याकडे सोपवली गेली. टीमने प्रथम घटनास्थळाची पुन्हा बारकाईने तपासणी केली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातील नजरेनंतर पोलीस अधिकाऱ्यांना एक गोष्ट स्पष्ट झाली, ही हत्या बाहेरील व्यक्तीची नव्हती. हत्यारा घराच्या आतल्या भागाशी पूर्णपणे परिचित होता. त्याने आपले काम अतिशय साफसूप आणि सराईतपणे केले आणि कोणालाही कुणकुण न लागता निघून गेला. इतकेच नव्हे तर शेजारच्या भाडेकरूंनाही घटनेचा कोणताही सुगावा येईना. आता पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान अशा व्यक्तीपर्यंत पोहोचणे होते, जी ममतेच्या इतकी जवळची होती की संशय न लावता घरात येऊ जाऊ शकत असे. यासाठी पोलिसांनी आपल्या विश्वासू खबरींचे जाळे सक्रिय केले. तपासादरम्यान एका खबरीने अशी माहिती दिली, ज्याने प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलली. असे समजले की ममता आणि तिची मुलगी कल्पना यांच्यात सुमारे 2 वर्षापासून संबंध अतिशय तणावपूर्ण होते. याचे कारण होते कल्पनाचे प्रेमसंबंध. कल्पनाचे मन 25 वर्षीय तरुण सोनू ओझावर अडकले होते. दोघेही एकमेकांशी लग्न करू इच्छित होते, पण ममता या नात्याच्या कट्टर विरोधात होती. कुटुंबाच्या या विरोधाकडे दुर्लक्ष देत कल्पना आपल्या प्रियकरासोबत 2दा घर सोडून पळून गेली होती. पहिल्यांदा दोघे घरातून गायब झाले तेव्हा ममताने सोनू विरोधात मुलीच्या अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी काही दिवसानंतर दोघांना गुजरातमधून शोधून काढले, पण प्रकरण इथे संपले नाही. काही दिवसानंतर कल्पना पुन्हा सोनूसोबत घर सोडून गेली.